नमस्कार मित्र हो, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आपण पाहतच आहात एक जबरदस्त प्रतिकृती या ठिकाणी चाणक्य चौक मित्रमंडळ यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते। एक सुंदरसा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जे विकृतासूर असा या ठिकाणी आजचा विषय आहे। दरवर्षी चाणक्य चौक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी एक जबरदस्त प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रतिकृतीतून एक संदेश दरवर्षी या ठिकाणी आपल्याला देत असतात। आज त्या मित्रांनो, आता आपण आहोत चाणक्य उत्कर्ष मित्रमंडळाचा एक हाडामासाचा कलाकार, ज्याच्या हातून चांगल्या मूर्त्या आपण पाहतो। त्याच्याच हातून आज एक चांगली कलाकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। त्या कलाकृती विषयी आपण जाणून घेऊया नक्की काय आहे। स्वप्नील आपल्या मुखातूनच सांगतील की नक्की त्यांनी काय समाजाला काय संदेश देण्यासाठी या ठिकाणी ही कलाकृती या ठिकाणी बनवली आहे। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना चाणक्य उत्कर्ष मंडळातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही यावर्षी हा विकृती आसूर बनवलेला आहे। विकृती आसूर म्हणजे एक माणसाच्या आतमध्ये जी विकृती असते, प्रत्येक स्त्रियांकडे स्त्रियांकडे बघण्याचा जो त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो प्रत्येक स्त्रीला बघण्याचा। तर आम्ही आमच्या होळीमार्फत यावर्षी असं दाखवलं आहे की जे अत्याचार या स्त्रियांवरती होतात, त्या लहान मुलींवरती होतात, तर आम्ही आमच्या मंडळातर्फे असं ठरवलेलं की यावर्षी आपण एक भटके विषय घ्यायचा। आम्ही दरवर्षी एकेकाची सामाजिक विषय घेऊन काम करतो। यावर्षी आम्ही हा विषय घेतला आहे, तो म्हणजे विकृती आसूर। विकृती आसूर म्हणजे ही जी वाईट विकृती आहे ती या होळीच्या मार्फत आम्ही इथे दहन करणार आहोत। आम्हाला या सर्वांना असंच सांगायचं आहे की तुम्ही त्या स्त्रीला, त्या मुलीला, त्या बाईला एक चांगल्या नजरेने बघा। ती एक चांगलं बघण्याचा हे आहे, तिच्याकडे वाईट नजरेने बघू नका, त्यांचा एक आदर करा, सन्मान करा। आम्ही आमच्या मंडळातर्फे हे सांगण्याचा उद्देश आहे आमचा की तुम्ही प्रत्येक स्त्रीला एक माते समान, एका बहिणी समान आणि आपल्या पत्नी समान असं बघा। बाकी काही नाही आहे, बाकी सर्व खूप चांगलं आहे। आम्ही आमच्या मंडळातर्फे हा प्रयत्न केला आणि माझ्या हिशोबाने हा प्रयत्न एकदम सक्सेसफुल झालेला आहे। मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही इथे आलात आणि आमच्या या होळीला तुम्ही भेट दिली। त्यामुळे तुमच्या सर्वांचे या चॅनलचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। नक्कीच स्वप्नील, कारण दरवर्षी आपण होळीच्या निमित्ताने असू देत किंवा दहीहंडीच्या निमित्ताने असू देत किंवा पाडव्याच्या निमित्ताने असू देत, आपण एक चांगली या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी मांडत असता, समाजाला एक चांगला संदेश देत असता। त्याबद्दल चाणक्य उत्कर्ष मंडळाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या एरियातील सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामाचा हनुमान बली र, त्यानं लंकेची केली होली रे। जोय जाय 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 ताराने डुलते हवलू बाय। जोय जाय जोय जाय लाराची डुल माझी हवलू बाय। चांगला संदेश आहे। माणसांना उरलाच नाही आचार विचार, रोज होतात बलात्कार दिवसाला 4। वासनेचा थैमान रोज माजतो, माणसातला जनावर रोज जागतो। फार सुंदर या ठिकाणी विचार मांडले आहेत आणि त्या विचारांना कुठेतरी म्हणजे या माणसाच्या विकृतीला कुठेतरी आज दहन करायचं आहे। या उद्देशाने हा चांगला संदेश आपल्यासमोर घेऊन आलेत चाणक्य चौक मित्रमंडळ। महाराजा देवाचा नारळ ठेवलेला
तो मानून घे महाराजा. सगळ्या पोराबाळांना कामधंदे द्यायला दे महाराजा. सगळ्यांना फळं फुलं लावा महाराजा. त्यांचे दोनाचे चार करूचे ते करून टाक महाराजा. त्यांचे जेवण झाले त्यांचे 6 होऊ दे रे महाराजा. ते झाले त्याची टीका दे रे महाराजा. महाराजा 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 होळी रे होळी. चाणक्याच्या विक्रांतांचा होलिका मातेचा आणि आईचा होळी रे होळी. आपल्या विभागातील नगरसेवक म्हणजे हे असे नगरसेवक आहेत जे ग्राउंड लेवलला नेहमी काम करत असतात आणि आजच्या या होळीच्या निमित्ताने, होळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज चाणक्य चौक मित्र मंडळामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या चाणक्य चौक मित्र मंडळातर्फे स्वागत आहे. मी त्यांना विचारतो की आज आपण या ठिकाणी आलात, आजचा जो हा पूर्ण प्रतिकृती आपण पाहिलात, त्यानंतर आपल्याला काय वाटतं आणि आपण कशा प्रकारे यांना शुभेच्छा द्याल? कालावादप्रमाणे चाणक्य उत्कर्ष मंडळ विविध उपक्रम चांगल्यापणे राबवत असते. डेंग्यूचा मच्छर असेल किंवा विविध चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत प्रतिकृती त्याच्या बनवल्यात आणि आज हा महिलांवरती जे विविध विकृत अवस्थेत होणारे प्रयोग आहेत त्याच्या विकृत अवस्थेच्या ह्याची होळी केली जाते. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. चाणक्य उत्कर्ष मंडळ सालाबादप्रमाणे असे चांगले उत्कर्षमय कार्यक्रम करत राहून ही आईची उदाहरणे चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या विरार, चाणक्य चौक, विराटनगर तसेच संपूर्ण वसई तालुक्याला निरोगी आणि आरोग्यमय वर्ष जावं अशी मी होलिकोत्सवाच्या या होळीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपले बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर तथा प्रथम महापौर राजूजी पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीम यांच्या वतीने आजची होळी आणि उद्याचा धुलीवंदन यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच हार्दिक सरांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेतच आणि नेहमी वरद असतो या आमच्या मंडळासाठी असतोच त्यांचा आणि आज देखील या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी हजर आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला. धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा.
नखवा रे हो